Good morning, students. Today we will learn forfeiture of shares in case of pro rata allotment. We have already studied pro rata allotment of shares. When applications are more and shares issued are less, management may make pro rata allotment. Okay? याचा अर्थ ज्या वेळेला ॲप्लिकेशन्स जास्त असतात आणि इश्यू केलेले शेअर्स कमी असतात त्यावेळेला एक प्रोपोर्शन फिक्स केलं जातं आणि त्या प्रोपोर्शन्समध्ये शेअर होल्डर्सना शेअर्स दिले जातात. ज्यांची ॲप्लिकेशन्स आले ते सगळ्यांना. त्याला प्रो रेटा अलॉटमेंट असं म्हणतात. When the shares allotted on pro rata basis are forfeited, it is necessary to compute the amount not received on allotment. प्रो रेटा बेसिसवर ज्यावेळेला शेअर्स दिलेले असतात आणि ते शेअर्स फॉरफिट होतात त्यावेळेला अलॉटमेंटवर त्याची अमाऊंट किती रिसीव्ह झाली आहे अलॉटमेंटची हे कॅल्क्युलेशन करावं लागतं. त्याच्या काही स्टेप्स सांगते. सगळ्यात पहिली स्टेप्स म्हणजे शेअर्स अप्लाइड किंवा शेअर्स अलॉटेड टू द शेअर होल्डर्स कॅल्क्युलेट करावे लागतात हुज शेअर्स आर फॉरफिटेड. असं का सांगितले बघा, तर प्रॉब्लेममध्ये काही वेळेला ज्या शेअर होल्डरनी कॉल मनी भरला नाही म्हणून त्याचे शेअर्स फॉरफिट करण्यात येणार आहेत. त्यांनी किती शेअर्ससाठी ॲप्लिकेशन केलं आहे ते दिलेलं असतं, पण त्याला किती शेअर्स अलॉट केलेत ते दिलेलं नसतं. किंवा काही वेळेला शेअर्स अलॉटेड दिलेले असतात, शेअर्स अप्लाइड फॉर दिलेले नसतात. सो त्यावेळेला आपल्याला त्याचे शेअर्स अप्लाइड किती आहेत किंवा अलॉटेड किती आहेत हे कॅल्क्युलेशन करावं लागतं अलॉटमेंट मनी कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके. काही फॉर्म्युलेज दिलेत बघा. वेन शेअर्स अलॉटेड आर गिव्हन, जेव्हा प्रॉब्लेममध्ये शेअर्स फॉरफिट केलेल्या शेअर होल्डर्सला किती शेअर्स अलॉट केले होते ते दिलेलं असतं, पण त्यांनी ॲप्लिकेशन्स किती शेअर्ससाठी केले होती ते दिलेलं नसतं. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट शेअर्स अप्लाइड फॉर. इट इज ॲज अंडर. द फॉर्म्युला इज टोटल शेअर्स अप्लाइड डिवायडेड बाय टोटल शेअर्स अलॉटेड इंटू नंबर ऑफ शेअर्स अलॉटेड. टोटल शेअर्स अप्लाइड याचा अर्थ कंपनीने सगळ्या शेअर होल्डर्सचे मिळून किती ॲप्लिकेशन्स रिसीव्ह केलेत, दॅट इज कॉल्ड ॲज टोटल शेअर्स अप्लाइड, डिवायडेड बाय त्या शेअर होल्डर्सना किती शेअर्स अलॉट केलेत टोटल ते शेअर्स इंटू शेअर्स फॉरफिट करायचे आहेत त्या शेअर होल्डरचे अलॉटेड नंबर ऑफ शेअर्स. असा हा फॉर्म्युला आहे. ओके. म्हणजे प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की कंपनीने 10,000 ॲप्लिकेशन्स आली आहेत, त्यांना 5,000 शेअर्स दिलेले आहेत. तर 10,000 ॲप्लिकेशन्स आली आहेत मीन्स टोटल शेअर्स अप्लाइड 10,000, टोटल शेअर्स अलॉटेड 5,000 इंटू नंबर ऑफ शेअर्स अलॉटेड टू दॅट शेअर होल्डर ज्याचे शेअर्स फॉरफिट करायचे आहेत आपल्याला त्याचे. असं केल्यानंतर आपल्याला त्या शेअर होल्डरचे किती शेअर्ससाठी ॲप्लिकेशन केलं होतं ते शेअर्सची संख्या मिळते. ओके. काही वेळेला शेअर्स अप्लाइड दिलेले असतात त्यावेळेला आपल्याला शेअर्स अलॉटेड टू हिम काढावे लागतात. सो द फॉर्म्युला इज when shares applied are given, we will calculate the shares allotted as under. Total shares allotted to all shareholders divided by total shares applied by all shareholders into number of shares applied by the specific shareholder. Okay. Then second step is of calculation of allotment money not paid. First we will calculate amount due on allotment, that is shares allotted into allotment money. Then we will deduct from them excess application money adjusted with allotment. म्हणजे शेअर होल्डरनी ॲप्लिकेशन जास्त पाठवलेले असतात त्यामुळे जो एक्सेस ॲप्लिकेशन मनी आहे तो आपण ॲडजस्ट करतो अलॉटमेंट बरोबर. शेअर्स ज्या शेअर होल्डरचे फॉरफिट करायचे आहेत त्याचे एक्सेस ॲप्लिकेशन मनी हे अमाऊंट ड्यू ऑन अलॉटमेंटमधनं लेस केले जातात. ते लेस केल्यावर आपल्याला मिळतं अमाऊंट नॉट पेड बाय दॅट स्पेसिफिक शेअर होल्डर ऑन अलॉटमेंट. ओके. सम एक्झाम्पल्स आर गिवन हियर. वी विल डिस्कस दिस एक्झाम्पल्स. सी द एक्झाम्पल 1. ए कंपनी अलॉटेड 6,000 शेअर्स ऑन प्रो रेटा बेसिस टू द ॲप्लिकंट्स ऑफ 10,000 शेअर्स. इट मीन्स टोटल ॲप्लिकंट्स
means total shares applied for 10,000 and total shares allotted 6,000. 10,000 ॲप्लिकंट्स 10,000 शेअर्ससाठी आलेल्या ॲप्लिकंट्सना 6,000 शेअर्स दिलेत प्रोरेटा बेसिसवर, म्हणजे वाटून दिलेले आहेत थोडे थोडे प्रत्येकाला. द अमाऊंट इज पेबल ॲज 3 ऑन ॲप्लिकेशन, ₹5 ऑन अलॉटमेंट अँड बॅलन्स ऑन कॉल. लोकेश, this is a specific shareholder who was allotted 300 shares, failed to pay the allotment money. His shares were forfeited before making the call. Okay, now या लोकेशचे अलॉटेड नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहेत 300, बट त्यांनी ॲप्लिकेशन जास्त शेअर्ससाठी पाठवलेली असणार आहेत आणि आपल्याला त्यामुळे शेअर्स ॲप्लाइड कॅल्क्युलेट करायचे आहेत. वी हॅव टू कॅल्क्युलेट शेअर्स ॲप्लाइड बाय लोकेश. ओके, मगाशी बघितलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे आपल्याला काय फॉर्म्युला वापरायचा आहे बघा. तर शेअर्स ॲप्लाइड काढण्यासाठी टोटल शेअर्स ॲप्लाइड डिवायडेड बाय टोटल शेअर्स अलॉटेड इंटू नंबर ऑफ शेअर्स अलॉटेड, मीन्स टोटल शेअर्स ॲप्लाइड टू ऑल शेअरहोल्डर्स divided by total shares allotted to all shareholders into number of shares allotted to Lokesh. Understood? So step 1 बघा, calculation of number of shares applied by Lokesh. त्याला shares allot केलेले 300. So shares applied is equal to total shares applied by all shareholders. आपण या एक्झाम्पलमध्ये बघितलं आहे ॲप्लिकंट्स ऑफ 10,000 शेअर्स, म्हणजे 10,000 शेअर्ससाठी ॲप्लिकेशन्स आली आहेत. सो टोटल शेअर्स ॲप्लाइड 10,000 डिवायडेड बाय टोटल शेअर्स अलॉटेड, सगळ्यांना मिळून किती शेअर्स अलॉट केलेत 6,000. सो टोटल शेअर्स अलॉटेड वेअर 6,000 इंटू नंबर ऑफ शेअर्स अलॉटेड टू दॅट शेअर होल्डर्स, मीन्स इन दिस एक्झाम्पल लोकेश, त्याला 300 शेअर्स अलॉट करण्यात आलेले आहेत. असं केल्यानंतर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 500 शेअर्स असं आन्सर मिळालेलं दिसते बघा. इट मीन्स लोकेश वॉज ॲप्लाइड फॉर 500 शेअर्स. हे आपण कशासाठी काढलं आहे, तर त्याने ॲप्लिकेशन्स 500 शेअर्सवरचे पाठवलेले आहेत, म्हणजे त्यांनी 500 शेअर्सवरचा ॲप्लिकेशन मनी भरलेला आहे, म्हणजे त्याचा एक्सेस ॲप्लिकेशन मनी कंपनीकडे असणार आहे, तो अलॉटमेंटबरोबर कंपनीने ॲडजस्ट केलेला असणार आहे. ओके, नाव सेकंड स्टेप, calculation of allotment money not paid by Lokesh. Okay, बघा, first we have to calculate amount due on allotment. Shares allotted to him 300 into allotment money given is ₹5. So 300 into 5, amount due on allotment is 1,500 less excess application money adjusted already with allotment. त्यांनी ॲप्लिकेशन्स 500 शेअर्ससाठी केलं होतं, त्याला 300 शेअर्सच दिलेत, म्हणजे 200 शेअर्सचा एक्सेस ॲप्लिकेशन मनी त्याचा कंपनीकडे असणार आहे. सो 200 शेअर्स इंटू ॲप्लिकेशन मनी 3, दॅट इज 600. ओके, 200 इंटू 3 इज 600. हा ॲप्लिकेशन मनी ऑलरेडी ॲडजस्टेड विथ अलॉटमेंट लोकेशचा, जो कंपनीकडे त्यांनी ॲप्लिकेशन बरोबरच्या वेळेला पाठवला होता. सो अमाऊंट नॉट पेड ऑन अलॉटमेंट ₹900. प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे लोकेश वॉज अलॉटेड 300 शेअर्स, फेल्ड टू पे द अलॉटमेंट मनी. मग तो किती अलॉटमेंट मनी त्यांनी भरला नाही आहे, तर नॉट पेड ऑन अलॉटमेंट मनी इज ₹900 ऑफ मिस्टर लोकेश. ओके, आता विल पास जर्नल एंट्री ऑफ फॉरफीचर. सी दिस जर्नल एंट्री. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, ही इज allotted 300 shares into amount called. प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे बघा वरती की लोकेश वॉज अलॉटेड 300 शेअर्स, फेल्ड टू पे द अलॉटमेंट मनी, आणि कंपनीनी असं सांगितलेलं आहे की ही शेअर्स वेअर फॉरफिटेड बिफोर मेकिंग द कॉल. त्यांनी फायनल कॉल जो आहे तो केलेला नाही, त्यामुळे ॲप्लिकेशन मनी 3 अँड अलॉटमेंट मनी 5, ₹5 ही कॉल्ड अप अमाऊंट आहे कंपनीची. ओके, सो सॉरी ₹8 ही कॉल्ड अप अमाऊंट आहे, ₹3 + 5, 8 इज कॉल्ड अप अमाऊंट. सो 300 इंटू कॉल्ड अप अमाऊंट ₹8. शेअर कॅपिटल विल बी डेबिटेड बाय 2,400. ओके, टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट, दिस इज द अमाऊंट ऑलरेडी पेड बाय हिम ऑन द शेअर्स. ही हॅज अप्लाइड फॉर 500 शेअर्स, सो 500 इंटू 3 ॲप्लिकेशन मनी
will be forfeited 1500 because he has paid only the application money and he has failed to pay the allotment money. So amount paid by him is 500 into 3, that is 1500. And to share allotment account, and he has not paid the allotment money rupees 900, वरती आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो दिस अमाउंट विल बी क्रेडिटेड टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. सो द जर्नल एंट्री इज शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 2400, to forfeited shares account 1500, to shares allotment account 900, being 300 shares forfeited for non-payment of allotment money. Understood? Let's solve second example. See the problem. Company issued 5000 shares and company received applications for 11,000 shares. The amount is payable as rupees 4 on application, rupees 3 on allotment and balance on call. 4 रुपये ॲप्लिकेशन बरोबर, 3 रुपये अलॉटमेंट बरोबर, म्हणजे बॅलन्स 3 रुपये हे फायनल कॉलचे असणार आहेत. कंपनी मेड अलॉटमेंट ॲज अंडर. कंपनीने कॅटेगरीज केलेल्या आहेत. आपण आधीच्या प्रॉब्लेममध्ये कॅटेगरी वाईज अलॉटमेंट बघितलेली आहे, प्रो रेटा अलॉटमेंट. या ठिकाणी कॅटेगरी 1 शेअर्स अप्लाइड 1000, शेअर्स अलॉटेड 1000. ज्यांनी 1000 शेअर्ससाठी ॲप्लिकेशन केलं होतं त्यांना 1000 शेअर्स देण्यात आलेले आहेत, म्हणजे त्यांचा एक्सेस ॲप्लिकेशन मनी कंपनीकडे काही असणार नाही. कॅटेगरी बी शेअर्स अप्लाइड 5000, शेअर्स अलॉटेड 4000. सो हिअर द एक्सेस ॲप्लिकेशन मनी विल बी ऑन 1000 शेअर्स बिकॉज they have applied for 5000 shares and they have given 4000 shares only. So 1000 शेअर्सवरचा ॲप्लिकेशन मनी एक्सेस असणार आहे. आणि उरलेल्या 5000 शेअर्ससाठी ॲप्लिकेशन ज्यांनी केलं होतं त्यांना नील. देअर शेअर्स वेर रिजेक्टेड, मीन्स अलॉटमेंट इज रिजेक्टेड टू देम. ओके, इन दिस वे द कंपनी मेड प्रो रेटा अलॉटमेंट. आता पुढे काय सांगितलं बघा. रणवीर, द नेम ऑफ द शेअर होल्डर ऑफ कॅटेगरी बी, तो बी कॅटेगरीतला आहे, मीन्स शेअर्स अप्लाइड 5000 अँड शेअर्स अलॉटेड 4000 या कॅटेगरीमधला तो आहे. हू वॉज अलॉटेड 200 शेअर्स. कंपनी हॅज गिवन 200 शेअर्स टू हिम, अलॉटेड 200 शेअर्स टू हिम. फेल्ड टू पे द अलॉटमेंट मनी. He has failed to pay the allotment money and his shares were forfeited before making the call. फायनल कॉल 3 रुपयाचा करण्यापूर्वी त्याचे शेअर्स फॉरफिट करण्यात आलेले आहेत. His allotted shares were given and we have to calculate the shares applied by him. Okay, so the formula is shares applied, total shares applied by the applicants divided by total shares allotted to the shareholders into number of shares allotted to रणवीर. बघा खाली कॅल्क्युलेट केलं आहे. रणवीरला 200 शेअर्स अलॉट केलेत. टोटल शेअर्स अप्लाइड 5000 आहेत by all the applicants, divided by total shares allotted to all the applicants is 4000 into 200 shares, means number of shares allotted to Ranveer. So 200, 5000 divided by 4000 into 200, so 250 shares. It means Ranveer has applied for 250 shares and he has allotted 200 shares only. Understood? Now we will calculate the allotment money not paid, that is called in arrears, not paid by Ranveer. मग आजच्याच प्रमाणे बघा, अमाऊंट ड्यू किती आहे ते आपल्याला आधी काढायचे. अमाऊंट ड्यू काढताना त्याला दिलेले शेअर्स म्हणजे अलॉट केलेले शेअर्स इंटू अलॉटमेंट मनी. कंपनी हॅज अलॉटेड 200 शेअर्स इंटू अलॉटमेंट मनी 3, सो 600 इज अमाऊंट ड्यू ऑन अलॉटमेंट. लेस एक्सेस ॲप्लिकेशन मनी ॲडजस्टेड. त्याचा एक्सेस ॲप्लिकेशन मनी किती ॲडजस्ट केलं आहे बघा. त्याने ॲप्लिकेशन 250 शेअर्ससाठी दिलं होतं. कंपनी हॅज अलॉटेड 200 शेअर्स. इट मीन्स अलॉटमेंट मनी ऑफ 50 शेअर्स, ॲप्लिकेशन मनी ऑफ 50 शेअर्स विल बी एक्सेस ॲप्लिकेशन मनी विथ द कंपनी. सो 50 इंटू ₹4 दॅट इज 200. ही अमाऊंट त्याची एक्सेस ॲप्लिकेशन मनी कंपनीकडे ऑलरेडी गेलेला असणार आहे. ओके, विच इज ॲडजस्टेड विथ द allotment. So 600 minus 200, 400. This is the amount which is not paid by Ranveer and hence his shares were forfeited. Okay. Now the journal entry of forfeiture of shares. See the journal entry.
मी तुम्हाला सांगितलं आहे शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट करताना फॉरफिट केलेले शेअर्स इंटू कॉल्ड अप अमाऊंट. या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की ही जी कंपनी आहे त्यांचा ॲप्लिकेशन मनी 4 अँड अलॉटमेंट मनी 3 होता, बरोबर आहे. फायनल कॉल केलेला नाही बिकॉज ही शेअर्स वेअर अलॉटेड बिफोर मेकिंग द फायनल कॉल असं प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे. सो कॉल्ड अप अमाऊंट विल बी ₹7 पर शेअर. सो शेअर कॅपिटल अकाउंट विल बी डेबिटेड बाय 1,400, 200 shares into ₹7. To share forfeited account or to forfeited shares account or shares forfeited account काही म्हणू शकता तुम्ही. या ठिकाणी त्याचे ॲप्लिकेशनचे पैसे आलेले असल्यामुळे 250 into 4 त्याचे कंपनीकडे आलेले आहेत ₹1,000. सो दिस अमाऊंट विल बी फॉरफिटेड बाय द कंपनी. सो टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट 1,000 and he has not paid on allotment ₹400. So to share allotment account 400. So entry is share capital account debit 1,400 to forfeited shares account 1,000 to share allotment account 400 being 200 shares of Ranveer forfeited for non-payment of allotment money. कळतंय तुम्हाला काय होतं ते. या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपण त्याची नॉट पेड अमाऊंट किती आहे अलॉटमेंटची, किती अमाऊंट त्यांनी पेड केली नाही आहे म्हणून त्याचे शेअर्स फॉरफिट केलेत याचं कॅल्क्युलेशन करतो आहे. ओके, लेट्स स्टडी थर्ड एक्झाम्पल. सी द एक्झाम्पल. ए कंपनी अलॉटेड 3,000 shares on pro rata basis to the applicants of 5,000 shares. Means shares applied, total shares applied 5,000, total shares allotted 3,000. टोटल म्हणजे सगळ्या शेअर होल्डर्सना मिळून दिलेले सगळी ॲप्लिकेशन्स, टोटल ॲप्लिकेशन्स 5,000 शेअर्ससाठी आले आहेत. सो टोटल शेअर्स ॲप्लाइड 5,000 अँड टोटल शेअर्स अलॉटेड 3,000. द अमाऊंट इज पेएबल ॲज ₹4 ऑन ॲप्लिकेशन, ₹5 ऑन अलॉटमेंट इन्क्लुडिंग प्रीमियम ऑफ ₹2 पर शेअर. हिअर प्युअर अलॉटमेंट मनी इज 3 प्लस प्रीमियम 2 असे ₹5 अलॉटमेंटच्या वेळेला मिळणार आहेत. ₹4 ऑन ॲप्लिकेशन अँड बॅलन्स ऑन कॉल. उरलेले पैसे कॉलच्या वेळेला मिळणार आहेत असं सांगितले. पुन्हा एकदा या प्रॉब्लेममध्ये चिराग हू वॉज अलॉटेड 600 shares फेल टू पे द अलॉटमेंट मनी. ओके, त्याला 600 शेअर्स अलॉट केले होते आणि त्यांनी अलॉटमेंट मनी भरलेला नाही आहे. ही शेअर्स वेअर फॉरफिटेड बिफोर मेकिंग द कॉल. फायनल कॉल करण्यापूर्वी त्याचे शेअर्स फॉरफिट करण्यात आलेले आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. ॲज ही हॅज अप्लाइड फॉर मोर शेअर्स अँड ही हॅज गिवन मीन्स अलॉटेड 600 shares. वी हॅव टू कॅल्क्युलेट फर्स्ट शेअर्स अप्लाइड, दॅट इज ॲप्लिकेशन गिवन फॉर हाऊ मेनी शेअर्स बाय चिराग, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो कॅल्क्युलेशन ऑफ शेअर्स अप्लाइड बाय चिराग. त्याला अलॉट केलेत 600 shares. फॉर्म्युला काय आहे बघा, टोटल शेअर्स अप्लाइड डिवायडेड बाय टोटल शेअर्स अलॉटेड. आत्ताच आपण वरती डिस्कस केलं होतं. टोटल शेअर्स अप्लाइड 5,000 डिवायडेड बाय टोटल शेअर्स अलॉटेड 3,000 इंटू शेअर्स अलॉटेड टू चिराग 600. The answer is 1,000 shares. It means Chirag has applied for 1,000 shares and he has allotted 600 shares by the company. So त्यांनी 1,000 शेअरचा ॲप्लिकेशन मनी कंपनीकडे पाठवला होता. कंपनीने त्याला 600 shares अलॉट केलेत म्हणजे डिफरन्स 400 sharesचा त्याचा ॲप्लिकेशन मनी कंपनीकडे एक्सेस असणार आहे जो त्याने अलॉटमेंट बरोबर ॲडजस्ट केलेला असणार आहे. अंडरस्टूड. सो आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ अलॉटमेंट मनी नॉट पेड बाय चिराग. सी हिअर अमाऊंट ड्यू अँड अलॉटमेंटवरची ड्यू रक्कम किती असणार आहे त्याची, तर त्याला शेअर्स जे अलॉट केलेले आहेत 600 ते इंटू अलॉटमेंट मनी विच इज ₹5. सो अमाऊंट ड्यू ऑन अलॉटमेंट विल बी 3,000 लेस एक्सेस ॲप्लिकेशन मनी. आत्ताच मी वरती तुम्हाला सांगितलं की त्याला 400 शेअर्सचे त्याचे ॲप्लिकेशन मनी कंपनीकडे आहे. त्यामुळे 400 shares इंटू ₹4 ॲप्लिकेशन मनी दॅट इज 1,600 एवढा एक्सेस ॲप्लिकेशन मनी कंपनीने ऑलरेडी ॲडजस्ट केलेला आहे अलॉटमेंटच्या हप्त्याबरोबर. सो उरलेले पैसे म्हणजे अमाऊंट नॉट पेड ऑन अलॉटमेंट विल बी 1,400. अंडरस्टूड.
नाउ सी दिस एंट्री. आपण फॉरफिचर ऑफ शेअर्स वेन शेअर्स आर इशूड ॲट प्रीमियम शिकलेलो आहोत. या प्रॉब्लेममध्ये शेअर्स आर इशूड ॲट प्रीमियम बाय द कंपनी. सो आपल्याला काय बघायचं आहे बघा, तर फॉरफिचरची एंट्री कशी करायची ते बघायचं आहे आपल्याला. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला सिक्युरिटी प्रीमियम रिझर्व भरलेला नसतो त्यावेळेला तो अकाउंटसुद्धा डेबिट होतो. सो शेअर कॅपिटल अकाउंट विल बी डेबिटेड फॉर 600 शेअर्स इंटू कॉल्ड अप अमाऊंट. कॉल्ड अप अमाऊंट इज ₹7. 7 कसं आलं ते कळलं आहे का तुम्हाला? ₹7 इज प्युअर कॉल्ड अप अमाऊंट. म्हणजे ॲप्लिकेशन मनी ₹4 आणि अलॉटमेंट मनी ₹5 वरचा प्रीमियम बाजूला काढला तर ₹3 ऑन अलॉटमेंट. 4 + 3 इज 7. सो 600 × 7 that is 4200 will be debited to share capital account. Security premium reserve account will be debited by 600 into security premium per share ₹2 that is 1200 to forfeited shares account. फॉरफिटेड शेअर्स अकाउंटला त्यांनी ऑलरेडी भरलेले पैसे फॉरफिट करण्यात येतील. सो त्यांनी ॲप्लिकेशन्स 1000 शेअर्ससाठी पाठवली होती. 1000 इंटू ॲप्लिकेशन मनी ही हॅज पेड ॲप्लिकेशन मनी ₹4 पर शेअर. सो ₹4000 विल बी फॉरफिटेड बाय द कंपनी. अँड टू शेअर अलॉटमेंट अकाउंट हिअर अमाऊंट नॉट पेड ऑन अलॉटमेंट बाय चिराग दॅट इज 1400. आपण ते आत्ताच कॅल्क्युलेट केले बघा. In this way, the entry of forfeiture will be passed. Okay, being 600 shares forfeited for non-payment of allotment money. This is the narration. Next example now. A company allotted 4000 shares on pro rata basis to the applicants of 6000 shares. Means total shares applied 6000. टोटल शेअर्स अलॉटेड 4000. टोटल ॲप्लिकेशन्स 6000 शेअर्ससाठी आले आहेत. टोटल शेअर्स अलॉट केलेत 4000. ओके, सगळ्या शेअर होल्डर्सना मिळून. द अमाऊंट इज पेएबल ॲज ₹5 ऑन ॲप्लिकेशन, ₹3 ऑन अलॉटमेंट इन्क्लुडिंग प्रीमियम ऑफ ₹1 पर शेअर. म्हणजे प्युअर अलॉटमेंट मनी ₹2 आणि प्रीमियम ₹1 असं ₹3 अलॉटमेंटच्या वेळी भरायचे, ₹5 ॲप्लिकेशनच्या वेळी भरायचे. And the balance on call. Anmol, who was allotted 500 shares, failed to pay the allotment money. His shares were forfeited before making the call. मागच्या वेळेसारखंच एक्झाम्पल आहे बघा. हा जो अनमोल आहे त्याला 500 शेअर्स अलॉट केले तसं सांगितलेलं आहे, पण त्यांनी किती शेअर्ससाठी अप्लाय केले सांगितलेले नाही. त्याचे शेअर्स फॉरफिट करायचे आहेत. पुन्हा एकदा आपल्याला शेअर्स अप्लाइड काढायचे. सो कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ शेअर्स अप्लाइड बाय अनमोल. फॉर्म्युला बघा. टोटल शेअर्स अप्लाइड डिवायडेड बाय टोटल शेअर्स अलॉटेड. टोटल शेअर्स अप्लाइड आत्ताच वरती आपण डिस्कस केलं 6000 डिवायडेड बाय टोटल शेअर्स अलॉटेड 4000 इंटू शेअर अलॉटेड टू अनमोल दॅट इज ₹500. सो आन्सर इज 750 शेअर्स. नाव वी विल कॅल्क्युलेट अलॉटमेंट मनी नॉट पेड बाय अनमोल. अमाऊंट ड्यू अँड अलॉटमेंट. त्याला अलॉट केलेले शेअर्स 500 आहेत. सो 500 इंटू अलॉटमेंट मनी 3. दिस इज द अमाऊंट ड्यू ऑन अलॉटमेंट फ्रॉम हिम दॅट इज ₹1500. बट हिज एक्सेस ॲप्लिकेशन मनी इज विथ द कंपनी. बघा, शेअर्स अप्लाइड त्यांनी 750 शेअर्ससाठी केले आहेत आणि कंपनी हॅज अलॉटेड ओनली 500 शेअर्स. सो application money on 250 shares will be excess money with the company which is adjusted with allotment. So 250 into the application money ₹5, it is 1250. This is the excess application money which is already adjusted with allotment of Mr. Anmol. So not paid on allotment, amount not paid on allotment of Mr. Anmol is only ₹250 and for this his shares were forfeited. Now we have to pass the entry of forfeiture. See here, share capital account debit 500 shares were allotted to him into ₹7 called up, that is ₹5 on application and ₹2 on allotment excluding premium.
that is 7. So 3,500 debited to the share capital account. Share premium account debit, share premium reserve account debit 250. हे 250 कसं आलं बघा, तर त्याची टोटल अमाऊंट रिसिव्ड ऑन ॲप्लिकेशन आहे 3750. ओके, आफ्टर डिडक्टिंग 3,500 फ्रॉम 3750, remaining amount rupees 250 has been adjusted towards security premium reserve. So security premium reserve account is debited by 250. To forfeited shares account 3,500, that is difference between 3,750 amount received from him minus 250. It is 3,500 were forfeited, and to share allotment account is 250, that is amount not paid by him on allotment. Okay, in this way we have to pass the journal entry of forfeiture. And now today's last problem. Z Limited forfeited 400 shares issued to Ankit. Shares issued to Ankit were given 400, who had applied for 500 shares for non-payment of allotment and final call money. शेअर्स अप्लाइड पण दिलेले आहेत, शेअर्स अलॉटेड पण दिलेले आहेत. इथे 500 शेअर्ससाठी त्यांनी ॲप्लिकेशन केलं होतं. 400 शेअर्स वेर इश्यूड टू हिम. ही शेअर्स वेर फॉरफिटेड फॉर नॉन पेमेंट ऑफ अलॉटमेंट अँड फायनल कॉल मनी. The amount was payable as ₹3 on application, ₹3 on allotment and balance on final call, that is ₹4. Pass the necessary journal entry on forfeiture of shares. See the journal entry. Share capital account will be debited 400 into ₹10, कारण सगळे 10 शेअर कॉल केलेले आहेत. त्याचा अलॉटमेंट मनी त्यांनी भरला नाही आहे, फायनल कॉल मनी भरला नाही आहे, म्हणून त्याचे शेअर्स फॉरफिट केले असं सांगितलं आहे. म्हणजेच फायनल कॉल पण केलेला आहे, म्हणजे सगळेच्या सगळे ₹10 कॉल्ड अप अमाऊंट आहे. सो 400 शेअर्स विच इज इश्यूड टू हिम इंटू ₹10, 4,000. टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट, शेअर्स अप्लाइड फॉर 500 इंटू ₹3, दॅट इज ॲप्लिकेशन मनी. एवढे त्यांनी कंपनीकडे भरलेले आहेत, ते 1,500 फॉरफिट होतील. टू शेअर अलॉटमेंट अकाउंट 900 कसं आलं बघा, तर त्यांनी 500 शेअर्ससाठी ॲप्लिकेशन केलं होतं, त्याला 400च मिळालेत, म्हणजे 100 शेअरचं ॲप्लिकेशन मनी त्याचा कंपनीकडे असणार आहे. ओके, सो सी हिअर अमाऊंट ड्यू ऑन अलॉटमेंट 400 into 3, that is 1,200, and his application money, excess application money will be 100 into 3, that is 300. So amount not paid is 900. Okay, so share allotment account is credited for ₹900. टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, फर्स्ट कॉल त्यांनी सगळ्याच्या सगळा भरलेला नसणार आहे, त्याला 400 शेअर्स अलॉट केले इंटू ₹4 फायनल कॉल मनी, दॅट इज 1,600. बिंग 400 शेअर्स फॉरफिटेड फॉर नॉन पेमेंट ऑफ अलॉटमेंट अँड फायनल कॉल मनी. इन दिस वे we have to pass the entry of forfeiture after calculation of allotment money not paid by the specific shareholder. Okay, that's all for today.